नमस्कार विद्यार्थी मित्र, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या 65 पदांच्या ज्या काय आता रिक्रुटमेंट निघालेल्या आहेत, राऊंड अबाउट 1700 जागांची त्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनंतर लगेच निघालेली एक जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये मल्टिपल किंवा अनेक पदांचा समावेश आहे। ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जाहिरातीमधला एक मूळ फरक असा आहे की या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अभ्यासक्रम एक स्पेसिफाईड मेन्शन केलाय, ओके। परंतु या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची जी काही जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम समजत नाही। परंतु जेव्हा त्यांना आपण विचारतो किंवा जी फाईल जर नीट वाचली तर त्या ठिकाणी एक अभ्यासक्रमाबद्दल प्रॉपर दिलेलं आहे। एक त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमामध्ये एक विषय गोष्ट आहे की तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स राहतील आणि काही क्वेश्चन्स जनरल राहतील, हे त्यांचं जस्ट वाक्य आहे। या अभ्यासक्रमाबद्दलच आपण चर्चा करूया की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणेच या ठिकाणी अभ्यासक्रम आहे की काय वेगळा आहे या पद्धतीने। आता महानगरपालिका भरती, त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची भरती म्हणल्यावर ही एक मनपा भरती आहे, ओके। आणि मनपाच्या भरतीमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नॉर्मली काही गोष्टी कॉमन आहेत, ज्याच्यामध्ये आता आपण बघूया ठाणे महानगरपालिका भरतीच्या अभ्यासक्रमाचं जे काही तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी जी तुमची टोटल जी जाहिरात आहे 68 पेजेसची, त्याच्यामधलं जर तुम्ही पान नंबर 1 बघितलं की ती 52, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबस बद्दल काही गोष्टी क्लिअर होतील। त्यातला पॉइंट नंबर 7.7, ओके। मग याच पॉइंटला आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्या ठिकाणी एक आहे की 7.7 मध्ये काय म्हटलेलं आहे की उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे, ओके। त्याची कितपत योग्य आहे ही ज्यावेळेस त्याच्याबद्दल आपल्याला चेक करायचं आहे त्यावेळेस त्यांनी काय क्रायटेरिया लावलेला आहे की त्याची मानसिक क्षमता किती आहे। आता ही मानसिक क्षमता कशावर मोजली जाईल तर एक प्रकारे आपली होणारे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम तीच आहे या ठिकाणी त्यांचा पर्याय। आजमावण्याकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नासोबतच, आता इतर प्रश्न म्हणजे ज्याच्यामध्ये अदर सिलेबस आहे त्यासोबतच ज्या पदासाठी तो अर्ज करत आहे किंवा केलेला असेल त्या पदाची कर्तव्य जबाबदारी उमेदवाराच्या ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणजे त्याचं विशिष्ट क्षेत्र कोणतं आहे त्याच्या रिलेटेड तो ऍप्लिकेशन करत असेल। सपोज सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस असेल, या ठिकाणी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल तर ऑटोमोबाईल म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग संबंधित सिलेबस असेल, विद्युतच्या संबंधित विद्युतच्या रिलेटेड असेल, नर्सच्या संबंधित असेल तर नर्सचा जो टेक्निकल भाग आहे त्या रिलेटेड सिलेबसवर क्वेश्चन्स विचारण्यात येतील आणि प्लस त्याच्यासोबत अदर्स क्वेश्चन देखील असतील। ते अदर, इतर आणि टेक्निकल याच्या बाबतीत आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया। त्यानंतर मग त्यानं ज्या क्षेत्रातील विशेषज्ञता म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन आहे आणि जे ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पोस्टसाठी कंपल्सरी आहे त्या पोस्ट मधलं ते टेक्निकल ज्ञान त्या ठिकाणी विचारण्यात येईल। याचा अर्थ असा निघतो की आणि शिवाय त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी म्हणजे एखाद्या घडामोडी असतील, चालू घडामोडी म्हणजे आपलं करंटच नाही तर त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी, त्याला असलेली माहिती, जनतेच्या ज्या नॉर्मल समस्या आहेत त्या संबंधीचा समावेश त्याच्यामध्ये केला जाईल। आता बघा ही गोष्ट छोटी आहे परंतु सिलेबस प्रॉपर इंटरफेरन्स होतो किंवा कळतो की या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं की इतर प्रश्नांसोबत इतर प्रश्नांमध्ये काय येतं। एक एक गोष्ट बघूया आपण या ठिकाणी। बघा इतर प्रश्न म्हणजे एक कन्फर्म असतं की या ठिकाणी ही परीक्षा कोण घेतं तर TCS घेतं, पण ब्लाइंडली सगळ्या वेळेस असं करायचं नाही की ठीक आहे मग TCS घेतं म्हणजे तेच तलाठीला आलेले प्रश्न करायचे, तर तसं नाही। ठीक आहे, लँग्वेज हा भाग त्या ठिकाणी असणारच आहे, भाषा पेपर, ओके। त्या ठिकाणी मराठी आहे, इंग्लिश असणार आहे। जर कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत बघितलं तर हे क्वेश्चन्स 15-15 मार्काला किंवा 15-15 क्वेश्चन्स आहेत, सो इंटू 2 म्हणजे 30-30 मार्काला आहे। गणित बुद्धिमत्ता तर असतंच या ठिकाणी, तर तेही या ठिकाणी कल्याण डोंबिवलीला 15 मार्काला इतर प्रश्नांमध्ये आहे। आता या ठिकाणी जर आपण महानगरपालिकेची ही रिक्रुटमेंट असल्यामुळे तुम्ही जर बृहन्मुंबई महानगरपालिकेची जेव्हा रिक्रुटमेंट बघितली होती तेव्हा त्या ठिकाणी बृहन्मुंबई नगरपालिका अधिनियम होता, ओके, 1888। कल्याण डोंबिवली महानगरपालिका जेव्हा आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घ्यायचं कधीही की नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्रात 3 अधिनियम आहेत महत्वाचे। 3 कोणते? एक आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपालिका आणि औद्योगिक नगरी अधिनियम जो आहे तो 1965 चा आहे। त्याच्यानुसार या नगर परिषद आणि नगरपंचायती काम करतात। तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्या आधारावर बृहन्मुंबई महानगरपालिका सोडून उर्वरित ज्या काही महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत, सध्या त्या उर्वरित म्हणजे टोटल महानगरपालिका महाराष्ट्रात 29 आहेत आणि त्यातल्या 28 महानगरपालिका या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार काम करतात, ह्या ऍक्ट नुसार. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ह्या ऍक्टच्या सिलेबस मध्ये समावेश आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, कल्याण डोंबिवलीचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी देखील एक गोष्ट महत्वाची समजावून घ्या की महानगरपालिकेचा अधिनियम तुम्हाला दिलाय सिलेबस मध्ये, याचा अर्थ तुम्ही कंप्लीट अधिनियम करायचा का? तर नाही, तो एक मूर्खपणा आहे की कंप्लीट अधिनियम राऊंड अबाउट 500 पेजेसचा आहे. तर ते नसतं अपेक्षित. जसं पंचायत राज, आता आपलं स्वतःचंही पंचायत राजचं बुक आहे, त्यावरून एक समजून घ्यायचं की तुम्हाला इंट्रोडक्टरी गोष्ट माहित पाहिजे की इलेक्शन कसं कंडक्ट केलं जातं. ती अपेक्षा म्हणजे तो जो व्यक्ती त्या ठिकाणी महानगरपालिकेत काम करणार आहे त्याच्या संबंधित प्रश्नावर मेन्शन आहे ना सिलेबस मध्ये, ते त्याच्यात येतं. महापौर कसा निवडतात, सभा कशा असतात, सभेचं इतिवृत्त काय आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण बनवतं, तर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे केवळ 72D मी तर म्हणेन इथपर्यंत 72D इथपर्यंतची कलम महानगरपालिका अधिनियमाची इम्पॉर्टंट आहेत. आणि आपण याच बाबींवर आधारित या ठिकाणी जे बुक बनवलेलं आहे ते केवळ 104 म्हणजे 108 टोटल मिळून आहे ते पेजेस, 108 पेजेसचं बुक आहे ज्याच्यामध्ये अतिशय कमी वेळामध्ये. आता याच बुकवर आधारित आपली बॅच देखील आहे, बुकवर आधारित आहे प्लस GS रिलेटेड आहे. आणि हे सगळं जे कंप्लीट बॅच आहे ते केवळ 6 ते 8 तासात सगळा तुमचा सिलेबस कव्हर होतोय. आता याचा अर्थ असं समजू नका की इतक्या कमी वेळात केले म्हणल्यावर काय नसेल, नाही. जे गरजेचं आहे ते प्रॉपर डिटेलमध्ये दिलेलं आहे. अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे गरजेचं आहे तेच कधी अभ्यास करायचा, उगाच अननेसेसरी फापट पसारा करायचा नाही. आणि तुम्हाला शिकवणारा देखील जर त्याने प्रॉपर अभ्यास केला तर तो नक्कीच कुठलीही गोष्ट कमीत कमी वेळात देऊ शकतो, हे कधीही लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला या ठिकाणी अधिनियम आहे तसं या पद्धतीनं अधिनियमाच्या रिलेटेड बेसिक क्वेश्चन्स येतात. आणि हा अधिनियम म्हणजे कायदा केवळ नका समजू की कायदा केल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्था काम कसं करणार हे कसं समजेल तुम्हाला. तसंच आहे ते की या स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम या कायद्यानुसार चालतं, याचा अर्थ त्यात काही वेगळं नाही की महापौर कसं निवडलं जातं हे नॉर्मली तुम्हाला माहित आहे सदस्यांमधून, महानगरपालिकेचे इलेक्शन किती वर्षांना होतात हे देखील माहित आहे तुम्हाला, त्याच्यानंतर सभांच्या संबंधित माहित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. तर तसंच आहे याच्यामध्ये, ते म्हणजे तुम्हाला बेसिक माहित असणं. फक्त या ठिकाणी कलमांच्या स्वरूपात का माहित पाहिजे तर TCS प्रश्न तसे विचारतं. त्याच्यानंतर येतो आता हे काय म्हणलं की महाराष्ट्रातील 28 महानगरपालिका या अधिनियमानं काम करतात आणि उर्वरित एकच महानगरपालिका जी राहिली बृहन्मुंबई ते 1888च्या कायद्यानं काम करते. तर तिची जेव्हा रिक्रुटमेंट होती तेव्हा त्याने 1888चा ऍक्ट सांगितला होता. कल्याण डोंबिवलीची रिक्रुटमेंट आहे तेव्हा हा महानगरपालिका ऑब्व्हियसली आता उर्वरित जेवढ्या मनपा आहेत ते ह्या महानगरपालिका अधिनियमातनं काही प्रश्न नक्कीच सेट करणार. पुढे माहितीचा अधिकार हा सर्वत्र कॉमन असतो, तो देखील आहे. आणि लोकसेवा हक्क अधिनियम तो देखील या ठिकाणी 2015चा, तो देखील ऑलमोस्ट सगळीकडे कंपल्सरी आहे. आता काय झालंय, जर तुम्ही बघितलं TCSचा कोणताही सिलेबस किंवा महानगरपालिका तर एन्व्हायरमेंट हा त्यांचा एक मुख्य गाभा झालेला आहे. कारण नागरी क्षेत्रामध्ये पर्यावरण समस्या ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. म्हणून त्याने एक बघितलं होतं की नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या बाबतीत प्रश्न म्हणजेच एन्व्हायरमेंट. त्यामुळे सिलेबसला नीट डिकोड करा. त्यानंतर घन कचरा व्यवस्थापन हे ऑब्व्हियसली शहरी भागांमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता या ठिकाणी आपण बॅच मध्ये खाली बाबी आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व पंचायत राज म्हणजे राज्य व्यवस्था व पंचायत राज, या बाबी तर आहेतच. मग बॅच मध्ये आपण काय कव्हर केलंय तर महानगरपालिका अधिनियमापासून तो हा सगळा भाग आपण कव्हर केलेला आहे. प्लस या ठिकाणी चालू घडामोडीच्या नोट्स आहेत, ओके, करंट अफेअरच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र मिळणार. आता तुम्ही सुद्धा कधीही कोणतीही बॅच करताना जो तो त्या विषयाचा एक्सपर्ट असेल तर त्याच्याकडनं करणं केव्हाही चांगलं, ज्याच्यामुळे तुमचे मार्क इम्प्रूव्ह होतात. लाईक दॅट, जसं की आपलं स्वतःचं महानगरपालिका अधिनियमचं बुक आहे त्याच्यामुळे आपण ते कमी वेळात विद्यार्थ्याला शिकवू शकतो. प्लस विद्यार्थ्याला सोपं मटेरियल अवेलेबल होतं की तुम्ही ओरिजिनल ऍक्ट करणार तो थोडासा कॉम्प्लिकेटेड असणार, या ठिकाणी एकदम ऍक्ट सोप्या स्वरूपात दिलेला आहे. माहितीचा अधिकार अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम, नो डाऊट तुम्ही कोणतेही बुक वापरा, पण हे या ठिकाणी आपण ओरिजिनल ऍक्ट मधूनच शिकवलेलं आहे. कारण ओरिजिनल ऍक्ट हा TCS फॉलोच करतं. त्यांना अनेक प्रश्न काढायचे आहेत.
पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबतीत बघितलं असेल की आताही एमपीएससी मध्ये जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत म्हणजे पंचायत राजच्या बाबतीत आपलं स्वतःचं बुक आहे, त्याच पद्धतीनं पर्यावरणाचं आपलं बुक या ठिकाणी रेग्युलर एमपीएससी मध्ये यूज करतात. त्याच्यामुळे त्याचाही डाटा आपला परफेक्ट आहे. त्याच्या बाहेर 100% या ठिकाणी प्रश्न जाणार नाहीत, कारण पूर्ण डाटा प्रॉपर कलेक्ट केलेला आहे आणि कमी ह्याच्यामध्ये. तर त्यावरील लेक्चर आपण हे ऍक्च्युअली लेक्चर या अधिनियमासोबतच कॉम्प्लिमेंटरी म्हणून देत आहे, पण जे देत आहे ते परफेक्ट आहे. जर इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, तर भूगोलाचे नोट्स आहेत जे स्वतः एसटीआय आहेत त्यांच्या नोट्स आहेत. राज्यव्यवस्थेचंही आपलं पुस्तक आहे जे नायब तहसीलदारने लिहिलेलं आहे, त्यांचेच काही लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहेत फास्ट ट्रॅकमध्ये. पंचायत राज आपलंच बुक आहे आणि इतिहास देखील आपले या ठिकाणी आपण गाठाळच्या बेसवर इतिहास घेतलेला आहे. अशा पद्धतीने जो काय जीएसचा भाग घेतलेला आहे तो या ठिकाणी बॅचमध्ये परफेक्ट घेतलेला आहे. मराठी इंग्रजीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर मराठी इंग्रजी आम्हीही देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आणून, परंतु कधीही एक लक्षात घ्यायचं की आमचं एक ओपिनियन आहे की एक्सपर्ट जर प्रत्येक गोष्ट तुम्ही एक्सपर्ट कडून शिकला, इंग्लिश ग्रामर एखाद्या चांगल्या शिक्षकाकडून शिकला, तर लँग्वेजमुळं अनेक परीक्षा असतात, त्यामुळे लँग्वेज एकदाच परफेक्ट असणं गरजेचं आणि परफेक्ट व्यक्तीकडून. तसंच मराठीच्या बाबतीत आहे, त्याच पद्धतीनं मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत आहे. सो ऑलवेज फॉलो द एक्सपर्ट पाथ. ओके, चला हे झालं आपलं सिलेबसच्या बाबतीत. तर तुम्हाला हा सिलेबस समजावून घेतला असेल की हेच सिलेबस आहे, फक्त त्याला एक स्वरूप आहे. जसं की आता टेक्निकलच्या बाबतीत बघा, कल्याण डोंबिवलीचा सिलेबस या ठिकाणी आहे की या ठिकाणी कल्याण डोंबिवलीवाल्याने कॉमन सिलेबस दिलेलाच आहे. मराठी, इंग्लिश, या ठिकाणी चालू घडामोडी, जनरल नॉलेज मध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास जो की आपण घेणार आहे, राज्यघटना जे की आपण घेतलंय त्या बॅच मध्ये, भारताचे व महाराष्ट्राचे नागरीकरण, अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशनच का विचारलं त्याने जिओग्राफी मध्ये, कारण अर्बनायझेशन हा एक प्रश्न आहे. शहरी म्हणजे या ठिकाणी अनियंत्रित अर्बनायझेशन किंवा नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा व ग्रीन म्हणजे हरित बांधकाम, हे सगळं पर्यावरणामध्ये तुम्हाला मिळतंय. हे सगळं पर्यावरणात आहे पुस्तकात. त्यामुळं 2 बुक्स जरी तुम्हाला रेफर करावे लागले तर ते कुठेही वेळ जाणार नाही, छोटे छोटे बुक्स आहेत. ओके, अशा पद्धतीने कल्याण डोंबिवलीचे ज्यांनी ही बॅच विकत घेतलेली त्यांनी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेकरता सेपरेट बॅच घेण्याची गरज नाही. त्याच सिलेबस रिलेटेड या ठिकाणी बॅच आहे. सिलेबस मनपाचं सेम आहे. जे काही व्हॅल्यू ॲडिशन आपण करत राहू ठाणे महानगरपालिकेनुसार ते देखील त्याच्यात ऍड होईल. त्यामुळं एकाच बॅचचा डुएल बेनिफिट आहे. कल्याण डोंबिवलीला पण, ठाण्याला पण आणि उद्या कुठल्याही महानगरपालिकेची तुमची जाहिरात निघू दे, ती सगळीकडे यूज होईल. रिझनिंगच्या बाबतीत हे सेमच असतं, हे काय नाही, पण गणित तेच येतात जी प्रिव्हियस इयर असतील TCS ची, ती फॉलो करून तुम्ही एक्झाम्पल सोडवा. आणि जे तुम्हाला आता टेक्निकल जे मेन घटक आहे तो बघा असा आहे. जर फिजिओथेरपिस्ट असेल तर GK आहे, MNC ऍक्ट आहे, ह्युमन अँटॉनॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आहे, त्या पद्धतीनं. ओके, आता जर तुम्ही अजून तुमचं रेग्युलर बघितलं, फार्मासिस्ट आहे, कुष्ठरोग तंत्रज्ञ किंवा लेप्रोसी टेक्निशियन आहे, ज्याच्यामध्ये इपिडेमियोलॉजी वगैरे, अशा पद्धतीनं तुम्हाला एक पर्टिक्युलर सिलेबस मेन्शन आहेत. हा, आता हे स्टाफ नर्स भरपूर आहेत या ठिकाणी जागा, तर त्यांनीही बघा RCH प्रोग्राम, नर्सिंग आर्ट, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1, पार्ट 2 अशा गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी मात्र एक लक्षात घ्यायचं की पोस्ट निघायला डिसिजिव्ह दोन्ही भाग महत्वाचे आहेत. मराठीत आउट ऑफ यायला पाहिजेत, इंग्लिशमध्ये आउट ऑफ यायला पाहिजेत. महानगरपालिका अधिनियमाचे प्रश्न म्हणजे असं आहे की एक वेळेस आपण टेक्निकलमध्ये काय गोष्टीला लिमिटेशन नाही आहे, कारण टेक्निकलमध्ये अनेक बुक्स आहेत, परंतु तसं या ठिकाणी महानगरपालिका अधिनियम एकच आहे की त्यातनच येणार आहे. जो अधिनियम तयार आहे त्याचा छोटासा जो इंट्रोडक्टरी भाग आहे त्याच्यामधूनच. पर्यावरण फिक्स आहे की घनकचरा व्यवस्थापन असतील, वारसा स्थळ असतील, ते तिथूनच येणार आहे. त्यामुळं जीएस म्हणण्यापेक्षा सरळ सेवेमध्ये चुकीला माफी नसते. त्यामुळे काही एक तुम्हाला सोडता येत नाही, परंतु अति सुद्धा करायचं नाही. मध्यम मार्ग निवडायचा की जी गोष्ट करायची ती परफेक्ट करायची. या पद्धतीने तुम्ही ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा इतर कोणत्याही महानगरपालिका असतील त्यांचा अभ्यास करा. याकरता मेन म्हणजे काय करायचंय तुम्हाला की सिंपल पाथ आहे. जी काय आहे बॅच, ती बॅच परचेस करा. खास ऑफर मध्ये ती केवळ 549 ला आपण ठेवलेली आहे. बॅच नसेल ठीक आहे, एखाद्याला वाटेल सेल्फ स्टडी, बॅच आपण बुक्स वरच घेतो, तर त्या पद्धतीने आपले बुक्स जे आहेत पुस्तकं, ती पुस्तकं देखील या ठिकाणी बॅच मध्ये ज्या बाबी आहेत त्या दिलेल्या आहेत ह्या ठिकाणी. त्यानंतर
बुक्स जे आहेत महानगरपालिका अधिनियमचे ते तुम्हाला कुठेही तुमच्या जवळच्या दुकानामध्ये तुम्ही विचारा. महानगरपालिका अधिनियम 1949 बुक या ठिकाणी एकदम छोटं आहे, 104 म्हणजे 108 आहे टोटल पेजेस. प्राइस MRP 200 आहे, पण दुकानदार त्याच्यावर डिस्काउंट देतात. पुण्यातील कोणत्याही दुकानदाराकडनं त्या ठिकाणी ते मागवू शकता. आणि पब्लिकेशनच्या कॉन्टॅक्टसाठी हा देखील नंबर आहे की ते तुम्हाला अजून गाईड करतील की कुठं उपलब्ध आहे. 91 30 33 20 55 वर कॉल करायचा. सेम एन्व्हायरमेंटचं आपलं बुक आहे. सध्या हे आउट ऑफ स्टॉक आहे बुक, म्हणजे राज्यसेवेच्या मुख्य मुळ आणि कांबायांचे रिलेटेड. तर ते 5-1 दिवसात याची नवीन एडिशन येईल. तर नवीन एडिशन त्याच्यासोबत तुम्ही मागवू शकता, जे तुम्हाला सर्वत्र उपयोगी पडेल. याच्यामध्ये आपण सगळ्या बाबी टाकलेल्या आहेत. शाश्वत विकास टाकलेला आहे, प्रदूषण उपाययोजना आहे, जैवविविधता संवर्धन आहे, वन संसाधन आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे. याच्यामध्ये यातच येतं ते वर्ल्ड हेरिटेज साइट्स, ज्याला वारसा स्थळे आपण म्हणतो, वन रिपोर्ट येतो. तर सगळ्या बाबी, शहरीकरणाच्या समस्या असतील, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, अर्बन पोल्युशन, घन कचरा व्यवस्थापन, या सगळ्या बाबी याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत, तेही शॉर्टमध्ये. आणि त्याच्या संबंधित लेक्चर या ठिकाणी बॅचमध्ये देखील अपलोड केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं बुक्स आणि बॅच. आता बुक्स आणि बॅचचा पर्पज काय आहे की जी गोष्ट तुम्ही झेरॉक्स मारणार त्याऐवजी तीच गोष्ट तेवढ्याच किमतीत तुम्हाला कलरफुल उपलब्ध होते बुक्समुळे. आणि त्या बुक्सवरच आधारित तुम्ही बॅच ज्यावेळेस समोर घेऊन पटपट होतं तेव्हा हायलाइट होऊन तुमचं सब्जेक्ट कंप्लीट व्हायला बुक अतिशय उपयोगी पडतात. अशा पद्धतीनं हे ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्या गोष्टींच्या या ठिकाणी प्रॉपर अभ्यास करून त्या परीक्षेला फेस करा. परफेक्ट अभ्यास असेल तर पोस्ट निघते. कोर्स करता ॲप डाउनलोड करा. रुक्मिणी अकॅडमी पुणे म्हणून गुगल प्ले स्टोअरवर सर्च केलं किंवा माय क्लास पुणे म्हणून पण आपलं एक ओल्ड नाव होतं डोमेन नेम, त्याही नावानं त्या ठिकाणी ते गुगल प्ले स्टोअरवर आपलं ॲप सर्च होतं. ॲप डाउनलोड करा, कोर्स परचेस करा आणि ज्या पद्धतीनं कोर्समध्ये या ठिकाणी व्हिडिओज आहेत ते फॉलो करा. ओके, या पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक महानगरपालिकेचे ज्या काही रिक्रुटमेंट आहेत त्यांना फेस करा की त्यांना त्या परीक्षा द्या. परंतु परीक्षा देण्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की केवळ फॉर्म भरण्याच्याऐवजी फॉर्म सोबतच अभ्यास परफेक्ट करून या ठिकाणी परीक्षा द्या. ओके, फॉर्मपेक्षाही तुमच्या कोर्सची फी कमी आहे. फॉर्मची फी एक वेळेस 1000 आहे, पण कोर्सची फी त्याच्या निम्मी आहे. तर त्यामुळं उगाच त्याच्यामध्ये अजून कुठे डिस्काउंट मिळतो का याच्यात वाट बघण्यापेक्षा पटदिशीनं अभ्यासाला लागा. ओके, थँक्यू.